आरसीसीच का बरं बेस्ट आहे? व्हाय आरसीसी इज बेस्ट? आता तुम्हाला मी जबरदस्त ट्रिक सांगतो. हे या ज्या ट्रिक्स आहेत त्या 11वीच्या काही टॉपिक मधले आहेत, 12वीच्या काही टॉपिक मधले आहेत. एक तुम्हाला आरसीसी का बरं बेस्ट आहे, आम्ही तुम्हाला किती जबरदस्त ट्रिक सांगू हे मी तुम्हाला शिकवणार आहे बेटा. ट्रिक्स वेगवेगळ्या टॉपिक मध्ये आहेत, प्रत्येक टॉपिक मध्ये माझ्या ट्रिक आहेतच. आता मी तुम्हाला एक झलक दिखला आजा, एक बार आजा आजा आजा, अशा एक 2-3 ट्रिक सांगतो की मोठ्या वॉकर का मोठ्या वॉकर भारी आहे, का आरसीसी भारी आहे. ठीक आहे, हे बघा बरं. आता हे का बरं आरसीसीच का भारी आहे लक्षात ठेवाय का. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, मी फाउंडेशनला पण सांगितलं होतं पिरियड टेबल कसा लक्षात ठेवायचा. हे बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम. 100दा म्हणून गेलं बोंबलं विसरून. पुन्हा हे कसं लक्षात ठेवायचं बघा. एक वाक्य लक्षात ठेवा. काय वाक्य लक्षात ठेवा? हाल हाल न का रे करू फिमेलचे, स्त्रीचे हाल करू नका. हाल नका रे करू फिमेलचे. सांगा ह म्हणजे काय? हायड्रोजन. ह स्वरूप इंग्लिशमध्ये करा. समजा माझं नाव हरिराम, एच करतो आपण तसं, ह एच, ल एल आय, न एन ए, क के, र आर बी, स सीझियम, फ फ्रान्सियम. कुणी म्हणलं सांग फर्स्ट ते ग्रुप एलिमेंट, काय म्हणायचं? हाल नका रे करू फिमेलचे. तुझ्या 11वीच्या सिलेबसला ना बेटा एस ब्लॉक एलिमेंट. मग काय म्हणशील सांग? हाल नका रे करू फिमेलचे. हाल न का रे करू फिमेलचे. कुणी म्हणलं सांग सेकंड ग्रुप एलिमेंट सांगा, तर काय म्हणशील सांग बरं? बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. 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 पुण्याला खूप प्रसिद्ध आहे बघा सारस बाग. गणपतीचं मंदिर आहे, खूप झाडी असते बघा. कधी कुणी गेला असेल, काही पुण्याचे विद्यार्थी असतील, त्या झाडाची खूप झाडी आहे, त्या झाडाच्या बुडाला कोण ना कोण जोडीने बसले असते बघा. मी पण एकदा माझ्या मॅडमला घेऊन गेलो, बायकोला माझ्या, जागा मिळाली नाही, वापस आलो. लक्षात ठेवा, ही असा अवस्था आहे. बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. कुणी मला थर्ड ग्रुप सांगा, काय सांगणार सांगा? बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली. कुणी म्हणलं फोर्थ ग्रुप एलिमेंट सांगा. कशी गेली सून पबमध्ये फ्लाय करायला. कशी गेली सून पबमध्ये फ्लाय करायला. ही ट्रिक भरपूर तुमच्याकडे असतील, पण नवीन एलिमेंट ॲड करून मी ट्रिक तयार केली बेटा. नवीन एलिमेंट हे निहनियम, फ्लॅवियम. नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा यमसी. मॉस्क्युयम नवीन एलिमेंट आहे. नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा यमसी. ऑक्सिन फॅमिली बघा. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालाय, लिव्हर मोरियम. मी त्यावेळेस MSc ला होतो, त्यावेळेस ट्रिक बनवली मित्रांनो. टाइम्स ऑफ इंडियाला एक मोठं हेडिंग आलं होतं की सानिया मिर्झा यू बिलॉंग टू द मुस्लिम कम्युनिटी, यू कांट विअर द शॉर्ट ड्रेसेस. ती बॅडमिंटन खेळते तर तू शॉर्ट ड्रेस न घालता बॅडमिंटन खेळ, हाऊ इट पॉसिबल? तर ते आलं होतं, डोंट विअर द शॉर्ट अँड सेक्सी ड्रेसेस. मग मी ते ट्रिक आहे. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झाला आता, लिव्हर मोरियम. नंतर फेमस चिकन बिर्याणी इन आंध्रा टेन्शन टेनेसाइन. नवीन एलिमेंट आहे. कुणी म्हणलं सांग झिरो ग्रुप एलिमेंट. झिरो ग्रुप. ह्यांची अक्काची झाली रंडकी. आगा ओघ्यानेसॉन. हेंची म्हणजे नवऱ्याची. हेंची हेलियम न्यूऑन. अक्काची झाली रंडकी. आगा हे नवीन एलिमेंट आहे. ओघानेसॉन. सून म्हणते सासूला ह्यांची अक्काची झाली रंडकी. आपण फक्त टॉपिक सुरुवात केली बेटा, खूप डीपमध्ये आपण पाहणार आहोत. खूप ट्रिक सांगतो, लक्ष द्या. हाल नकारे करू फिमेलचे.
बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. असं लिहून घ्या, असं बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली नेहनियम. कशी गेली सून पबमध्ये फ्लाय करायला. ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा यमसी. ओ सानिया सेक्सी तेरी पोज. सानियाचा दारू पिऊन काय खराब झालं? लिव्हर मोरियम. फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन. सून म्हणते सासूला ह्यांची अक्काची झाली रंडकी. हा एस ब्लॉक आपल्या सिलेबसला आहे, हा पी ब्लॉक आपल्या सिलेबसला आहे बेटा. आता बघा डी ब्लॉक. हे डी ब्लॉक आता पुढे आपण नंतर आपल्या 12वीला बेटा. डी ब्लॉकचा कसा अभ्यास करायचा? स्कूटीवरची कार्टी मन फेकोनी केळं झेली. स्कूटीवरची कार्टी मन फेकून केळं झेली. खूप महत्वाचं बेटा हे. नंतर येडा ही ज्यावेळेस ट्रिक बनवली बघा मी, त्यावेळेस राहुल द्रविड कॅप्टन होता आणि त्यावेळेस जहीर खान सारखं नो बॉल टाकायला लागला आणि नो बॉलला पहिल्यांदा फ्री हिट निघालतं. नो बॉल टाकला की फ्री हिट होतं, पहिल्यांदा निघालतं. मग ट्रिक बनवली, येडा झैऱ्या नो बॉल मोठे टाकालाय रडून राहुल पडला. अगं काढा त्याला टीमच्या बाहेर, अगं काढा त्याला. नंतर ही ज्यावेळेस मी ट्रिक बनवली बघा मित्रांनो, त्यावेळेस ओसामा बिन लादेन अमेरिकेचं वर्ल्ड टॉवर सेंटर त्यानं उद्ध्वस्त केलं होतं आणि तो लपून बसला होता कुठं? इराकमध्ये. मग ते इराकचे लोक त्याला म्हणतात ला हप्ता द्या मला, ला हप्ता वरनारे ओसामा इराक से पिटाई और होगी. ला हप्ता वरनारे ओसामा इराक से पिटाई और होगी. कुणी म्हणलं तुम्हाला पूर्ण सिलेबसला बेटा हे एलिमेंट जर चांगले जमले तरच पिरियड टेबल चांगला जमतो. नंतर अकल की रफ्तार डबल समझो भेजा हमारा मत ढोसो UUB उन नियम उन बियम. लक्षात ठेवा हे डी ब्लॉक आपल्याला 12वीला सिलेबसला बेटा. स्कूटी आता 11वीला पण याचे 30 एलिमेंट लागू पडतात आपल्या कामाचेच आहेत. स्कूटीवरची कार्टी, कोणी मला सांग थर्ड ट्रान्झिशन सिरीज काय म्हणायचं? स्कूटीवरची कार्टी मन फेकून कॉपर झेली. येडा झैऱ्या नो बॉल मोठे टाकालाय रडून राहुल पडला अगं काढा त्याला. ला हफ्ता वरनारे ओसामा इराक से पिटाई और होगी. अकल की रफ्तार डबल समझो भेजा हमारा मत डोसो UUB. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक. आता एफ ब्लॉक बघा. लॅन्थनाइड एलिमेंट बघा. लाल शिऱ्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबकडीतून दिला होता. इरफान तुम AB लूटो. तो शिरा खाऊन टाक. आपल्या सिलेबसला आहे एक्टिनाइड सिरीज. टांगों पे उनके नजर पड़ी आसमां सिमटा बिजली चमकी. टांगों पे उनके नजर पड़ी आसमां सिमटा बिजली चमकी. इस फिल्म में नो लड़की. हे लॅन्थनाइड सिरीज आहे, हे एक्टिनाइड सिरीज आहे बेटा. ठीक आहे.